नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, CET सेलकडून फर्स्ट इयर बी फार्म, बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म आणि फार्म डी अर्थात डॉक्टर ऑफ फार्मसी फार्म डी यांची जी ॲडमिशन प्रोसेस आहे त्यामध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट अर्थात तात्पुरती गुणवत्ता यादी आहे ती डिक्लेअर करण्यात आलेली आहे, जाहीर करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर अनेक विद्यार्थी आणि पालक आहेत यांच्या मनामध्ये काही शंका आहेत. त्या अशा शंका आहेत की आता या ठिकाणी पुढची प्रोसेस काय असणार आहे, शिवाय आमचं नाव, मार्क्स, कास्ट कॅटेगरी यामध्ये जर चुका असतील तर त्या कशा करेक्ट करायच्या, सगळ्या डिटेल्स बरोबर असतील, आता पुढची प्रोसेस काय आहे. त्याशिवाय या ठिकाणी कॅपराऊंड अर्थात कॉलेजची यादी जी देतो, प्रेफरन्स लिस्ट देतो, ती कधीपर्यंत देता येईल आणि मुख्य म्हणजे कॉलेजेस कधीपर्यंत सुरू होतील. आणि व्हिडिओच्या शेवटी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, यावर्षी कट ऑफ कमी होईल की वाढेल, फार्मसीच्या जागा किती आहेत त्या अनुषंगानं कट ऑफ कमी असेल की वाढेल यावर्षी, अशा सगळ्या गोष्टींविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यामुळं जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी एक विनंती, आपल्याला 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे, त्यासाठी तुम्हा सगळ्यांची सोबत अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे अनेक जण व्हिडिओ बघतात पण अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही. त्यामुळं अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण फार्मसी करिअरच नाही फक्त तर ॲडमिशन प्रोसेस नंतर देखील आपण तुम्हाला या ठिकाणी अनेक विषयांबाबत सविस्तर मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता माहिती घ्यायला सुरुवात करूया. लक्षात घ्या, CET सेलच्या वेबसाईटवरती ॲडमिशन पोर्टल 2025-26 जिथं तुम्ही बी फार्मचं रजिस्ट्रेशन केलं टेक्निकल एज्युकेशन अंडर ग्रॅज्युएटमध्ये बी फार्म, त्या पोर्टलवरती या इथे डिक्लेअर करण्यात आलेलं आहे की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ते डिस्प्ले करण्यात आलेलं आहे. अर्थात आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर पुढची प्रोसेस काय असणार आहे लक्षात ठेवा. 6 सप्टेंबर 2025 रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे. यामध्ये तुम्हाला कसं चेक करायचं हे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. अर्थात त्यामध्ये सगळ्या डिटेल्स जर बरोबर असतील, नाव, मार्क्स, कास्ट कॅटेगरी, जेंडर, CETचा स्कोर हे सगळं करेक्ट असेल तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही. मात्र या ठिकाणी यामध्ये जर तुमच्या काही चुका आढळल्या असतील तर त्या जर तुम्हाला करेक्ट करायच्या असतील तर 7 सप्टेंबर ते 9 सप्टेंबरच्या दरम्यान सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ग्रीव्हियन्स टाकायचं आहे. तुमचा फॉर्म जर स्क्रुटिनी असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं ग्रीव्हियन्स टाकता येईल, काही करायची गरज नाही. जर तुमचा फॉर्म फिजिकल स्क्रुटिनी पद्धतीनं व्हेरीफाय केला असेल तर तुम्हाला त्या संबंधित कॉलेजमध्ये जावं लागेल. ठीक आहे. अर्थात त्यानंतर पुढची गोष्ट काय आहे ती म्हणजे बघा, अनेकांना हा डाऊट असतो की माझा मेरिट नंबर एवढा आहे, जनरल मेरिट नंबर एवढा आहे तर मला कोणतं कॉलेज मिळेल, किंवा माझ्या कॅटेगरीचा नंबर एवढा आहे तर मला कोणतं कॉलेज लागेल. तर लक्षात ठेवा, जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असते ती म्हणजे काय, महाराष्ट्रातल्या ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी CET सेलच्या वेबसाईटवरती दिलेल्या मुदतीमध्ये फॉर्म भरलेला आहे, फॉर्म व्हेरीफाय झालेला आहे, तर त्या सगळ्यांची एक एकत्रित यादी आणि कॅटेगरी वाईज त्यांचा नंबर कितवा आहे मार्क्सनुसार ही रँकिंग दिली जाते. अर्थात या रँकिंगवरून तुम्हाला कोणतं कॉलेज लागेल हे प्रिडिक्ट करता येतं का, तर अजिबात नाही. का, तर लक्षात ठेवा, या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जे फॉर्म भरलेले आहेत तर त्यामध्ये असंही होतं अनेक ठिकाणी की बरेच विद्यार्थी इतरही ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट झालेले असतात. शिवाय तुम्ही ज्या कॉलेजला ॲडमिशन घेणार आहात त्या सेम कॉलेजला बाकी इतरही जे विद्यार्थी आहेत तेच ॲडमिशन घेणार आहेत का, नाही. त्या कॉलेजला तुमच्या कॅटेगरीचे किंवा इतर कॅटेगरीचे ओपनमधले विद्यार्थी त्यांचा प्रेफरन्स नंबर कितवा, तर हे अतिशय कॉम्प्लिकेटेड असतं. तुम्हाला जर कोण सांगत असेल की तुमच्या मेरिट नंबरवरून कोणतं कॉलेज लागेल हे सांगू तर तो अतिशय मूर्खपणा आहे, कोणालाही बळी पडू नका. असे अनेक जण असतात की सांगतात तुम्हाला कमी गुण आहेत तरी आम्ही कॉलेज मिळवून देऊ, अशा पद्धतीनं कॉलेज टाका. तर तसा काही मूर्खपणा कोणीही करू नका, कारण मागच्या वर्षी अशी फसवणूक अनेक विद्यार्थ्यांची झालेली आहे की तुम्हाला कमी गुण असेल तरी आम्ही कॉलेज मिळवून देऊ. मग जे नवीन कॉलेज झालेलं आहे त्या ठिकाणी ते कॉलेजची नावं टाकतात आणि ते कुठंतरी दूर कॉलेज असतं, कॉलेजमध्ये कुठल्याच फॅसिलिटी नसतात आणि नंतर विद्यार्थी पालकांची फसवणूक होत असते. तर अशा कुठल्याही गोष्टींना बळी पडू नका. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा, यावर्षी ॲडमिशन प्रोसेस लेट का झालेली आहे, तर महाराष्ट्रातले असे अनेक कॉलेजेस आहेत की जिथं त्यांच्यावरती कारवाई सुरू आहे, त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी नाही आहेत म्हणून त्यांच्यावरती कारवाई सुरू आहे. त्याची यादी DTEच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. ऑलरेडी मी याबाबत व्हिडिओ बनवलेला होता. त्यामुळे अशी कोणीही चूक करू नका. लक्षात ठेवा, कॉलेजला ॲडमिशन घेत असताना तुम्ही जिथे राहता, तुम्हाला कोणतं कॉलेज हवं आहे आणि अशा अनेक इतर फॅक्टर, जर तुमची इच्छा असेल की कॉलेज निवडताना कुठले मुद्दे बघावे, कशा पद्धतीनं कॉलेजची यादी बनवावी, हा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर खाली तसं कमेंट करा. यावरती सविस्तर एक 5 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवला जाईल. आता पुढे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट यामध्ये काही बदल होतो का, तर होतो, निश्चितच होतो. का, तर आता काही जणांचे नॉन क्रिमिलियर असेल किंवा काही डॉक्युमेंट पेंडिंग असतील
आणि यापूर्वी ओपनमध्ये फॉर्म भरला असेल आणि आता कॅटेगरीचे डॉक्युमेंट देऊन त्यांनी जर त्यांना त्यांच्या कॅटेगरीमध्ये कन्वर्ट केला असेल तर थोडाफार या ठिकाणी प्रोव्हिजनल आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये बदल होत असतो. 12 तारखेला फायनल मेरिट लिस्ट येईल, अंतिम गुणवत्ता यादी येईल. आता दरम्यान हा प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा टाईम आहे, त्यामध्ये जर मुदतवाढ झाली नाही का मी म्हणतोय, कारण मागच्या वर्षी एकदा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर देखील मुदतवाढ झालेली होती. आता यानंतर पुन्हा मुदतवाढ झाली नाही तर मग जे कॉलेजची यादी द्यायची आहे, ज्याला आपण काय म्हणतो प्रेफरन्स लिस्ट देणं, ऑप्शन फॉर्म भरणं, ते सुरू होईल. ठीक आहे. आता लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यावर्षीपासून त्यांनी 4 कॅपराऊंड सुरू केलेले आहेत आणि कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये बदल काय झालेले आहेत. यापूर्वी काय होतं, पूर्ण सगळ्या कॅपराऊंडमध्ये केवळ पहिल्या क्रमांकाचं कॉलेज लागलं तरच ते ॲटो फ्रीज व्हायचं. ॲटो फ्रीज होणं म्हणजे काय, ते मिळालेलं कॉलेज घ्यावं लागतं. पण यावर्षीपासून त्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये बदल झालेले आहेत. पहिल्या कॅपराऊंडला पहिलं कॉलेज, दुसऱ्या कॅपराऊंडला पहिल्या 3 पैकी कोणतंही कॉलेज मिळालं तर, तिसऱ्या कॅपराऊंडला पहिल्या 6 पैकी कोणतंही कॉलेज मिळालं तर, असं म्हणजे काय आहे, या ठिकाणी ॲटो फ्रीज होण्याची शक्यता जास्त आहे. चौथ्या कॅपराऊंडला मिळेल ते कॉलेज घ्यावं लागेल. म्हणून काय काळजी घ्यायची आहे, तुम्हाला जे कॉलेज हवं आहे अशाच कॉलेजची यादी टाकायची आहे. याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणारा व्हिडिओ ऑलरेडी मी बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे की कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये काय बदल झालेला आहे. त्यामुळं आत्ता तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला जिथं ॲडमिशन घ्यायचं आहे असं कॉलेज, त्याची व्यवस्थित माहिती काढणं हे गरजेचं आहे. जर तुम्हाला याबाबतही सविस्तर मार्गदर्शन हवं असेल, मी ऑलरेडी सांगितलं की कोणतं कॉलेज कसं टाकावं, त्या कॉलेजची माहिती कशी शोधावी, याबाबत माहिती हवी असेल तर खाली कमेंट करा. एकच व्हिडिओ खूप लेंदी होईल म्हणून या व्हिडिओमध्ये मी त्या गोष्टी सांगत नाही. या व्हिडिओला जर तुम्ही चांगला प्रतिसाद दिला, याबाबत कमेंट केल्या तरच मी तो पुढील व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे. कारण कसं होतं की एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारे एफर्ट्स घ्यावे लागतात आणि त्यातून काहीतरी आउटपुट निघाला पाहिजे, तुमचा रिस्पॉन्स असला पाहिजे. ठीक आहे. अर्थात आत्ताचा अपडेट काय आहे, या ठिकाणी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे, त्यामध्ये नाव, मार्क्स, कास्ट, कॅटेगरी, जेंडर सगळं करेक्ट आहे का चेक करा. चुका आढळल्या असतील तर ग्रीव्हन्स टाका. सगळ्या गोष्टी बरोबर असतील तर काहीही करायची गरज नाही. 12 सप्टेंबर रोजी या ठिकाणी तुमचं अंतिम मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट येईल. त्यानंतर जर काही बदल नाही झाला तर मग कॅपराऊंडचं वेळापत्रक येईल आणि कॅपराऊंडचं शेड्यूल यायच्या अगोदर त्या ठिकाणी सीट मॅट्रिक्स येतं. सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, तर कोणत्या कास्ट कॅटेगरीसाठी किती जागा आहे तिथे बघू शकता की 2024-25 जुना कट ऑफ आणि सीट मॅट्रिक्स दिलेला आहे. याच पद्धतीनं इथं तुम्ही कट ऑफ बघू शकता, कोणत्या कॅपराऊंडला किती कट ऑफ होता. सेम आत्ता कुठलाही कॅपराऊंड सुरू व्हायच्या आधी सीट मॅट्रिक्स येईल, म्हणजे कोणत्या कॉलेजला कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहेत. आता होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी हेही मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमध्ये 12th झालं आहे तिथली जी युनिव्हर्सिटी असेल ती होम युनिव्हर्सिटीला तुमच्या जागा जास्त असतात. ठीक आहे. आणि ती युनिव्हर्सिटी सोडून इतर सर्व युनिव्हर्सिटी तुमच्यासाठी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आहेत. ठीक आहे. अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये थोड्या कमी जागा असतात. तर अशा पद्धतीनं सीट मॅट्रिक्समध्ये कास्ट कॅटेगरी, होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, TFWS या सगळ्या जागा किती आहेत याची सविस्तर माहिती त्यामध्ये दिलेली असते. ठीक आहे. ते बघून तुम्ही अंदाज घेऊ शकता की कुठे किती जागा आहेत वगैरे. या सगळ्या बाबतीत जेव्हा ही प्रोसेस सुरू होईल ना, तेव्हा प्रत्येक त्या टप्प्यावरती आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी सविस्तर मार्गदर्शन केलं जाईल. त्यामुळं तुम्ही घाई गडबड करू नका आणि लक्षात ठेवा, कुठलंही अपडेट आलं की त्यावरती सविस्तर माहिती देत असताना थोडंसं अगदी टेक्निकल बाबी पण चेक करून व्यवस्थित सांगावं लागतं. त्यामुळे तुम्ही थोडंसं वेट करत चला, प्रत्येक टप्प्यावरती महत्त्वाचं मार्गदर्शन इथं केलं जाईल. ठीक आहे. पुन्हा शेवटची रिक्वेस्ट, कॅपराऊंड्स कधी सुरू होतील. आता जर फायनल मेरिट लिस्ट 12 तारखेला आली तर त्या ठिकाणी साधारणपणे 5 ते 6 दिवसातच तुमचं कॅपराऊंडचं शेड्यूल सुरू होऊन जाईल. ठीक आहे. आणि ते कॅपराऊंडचं शेड्यूल सुरू झाल्यानंतर सीट मॅट्रिक्स, ऑप्शन फॉर्म भरणं, काय काळजी घ्यायची आहे, कॉलेज कशी शोधायची, त्याची माहिती कशी घ्यायची, याबाबत सविस्तर मार्गदर्शन टाईम टू टाईम केलं जाईल. दरम्यान हा व्हिडिओ खूप मोठा होतोय, लेंदी होतोय. कॉलेज कधीपर्यंत सुरू होईल मी हे सांगणार होतो. तर कॉलेज कधीपर्यंत सुरू होईल, साधारणपणे या ठिकाणी मिड ऑफ ऑक्टोबर किंवा ऑक्टोबर एंडपर्यंत कॉलेज सुरू होणं अपेक्षित आहे. कारण कॅपराऊंड प्रोसेसला साधारणपणे 1 महिना हा लागत असतो, कारण 4 कॅपराऊंड होणार आहेत. आणि त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा, कट ऑफ कमी होईल की वाढेल. तर लक्षात ठेवा, जे काही जुने नामांकित कॉलेज आहेत आणि गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्यांचा कट ऑफ कधीच कमी होत नाही, कारण जास्त गुण असलेले सगळे विद्यार्थी त्या कॉलेजला प्रेफरन्स देतात. तुम्ही कॉलेज बघत असताना मागच्या वर्षीचा जो कट ऑफ आहे त्यामध्ये साधारणपणे ±3 to 5 कन्सिडर करा. मोस्टली गव्हर्नमेंट कॉलेज, टॉपचे कॉलेज, त्यांचा कट ऑफ वाढेलच. जे जुने कॉलेज आहेत त्यांचाही कट ऑफ चांगला जास्तच लागतो. नव्यानं सुरू झालेले कॉलेज आहेत, नव्यानं सुरू झालेल्या कॉलेजला ॲडमिशन घेत असताना किमान
1-2 बॅच पासआउट झाले असतील, 10 ते 15 वर्ष किमान कॉलेज जुनं असावं. हे सगळे गोष्टी शक्यता तपासूनच ॲडमिशन घ्या. व्हिडिओ मोठा होतो आहे, आता थांबूया आपण. बाकी शंका कमेंट करा, पुढील व्हिडिओमध्ये उत्तरं दिली जातील. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या, कारण फार्मसी करिअर, ॲडमिशन, औषध आरोग्यविषयक माहिती याबाबत मार्गदर्शन करणारा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा चॅनल आपला आहे. आणि जे आपल्याला 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे, त्यामध्ये तुम्हा सगळ्यांची सोबत खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद. थँक्यू.